प्रकरण 4. मिस हॅविशॅम. दिवस जात होते आणि मी माझ्या गुन्हेगार मित्राचा कमी कमी विचार करू लागलो. जसे जसे महिने गेले तसे तसे आम्ही त्याच्याबद्दल काहीच ऐकले नाही. नंतरचा खूपसा काळ मी त्याला माझ्या मनातून हद्दपार केले. बाजाराच्या दिवशी हे घडले. माझ्या बहिणीच्या काही वेळेच्या सवयीप्रमाणे ती पमलेचूक काकांबरोबर शहरात त्यांच्या खरेदीवर काही सल्लामसलत करायला गेली होती. ते उशिरा घराकडे येत होते. अंधार झाल्यावर आम्हाला रस्त्यावरून लोखंडी बुटांचा आवाज येऊ लागला आणि त्यांनी डोळ्यांपर्यंत कापड गुंढाळे होते. ते गाडीतून खाली उतरले. थोड्याच वेळात आम्ही सर्वजण स्वयंपाकघरात होतो आणि माझ्या बहिणीने घाईघाईमे व उद्दीपित होऊन सांगायला सुरुवात केली. ती माझ्याकडे बघत म्हणाली, आता आज रात्री हा मुलगा ऋण मान्य करत नसेल तर तो तसा कधीच असणार नाही. जोने गोंधळून विचारले, का? माझी बहीण म्हणाली, कारण मी वरच्या गावातील मिस हॅविशॅमबद्दल, त्या वयस्क श्रीमंत बाईबद्दल ऐकले आणि अर्थात तो जाणार आहे आणि त्याने तिथे खेळलेले बरे, नाहीतर मी त्याच्या लक्षात राहील असे काही त्याला देईन. ओहो, अनेक मैल सभोवतालीचा प्रत्येकजण म्हणतो आहे की तिला या मुलाने तिच्या घरी जाऊन खेळायला हवे आहे. ती तुरुंगासारख्या मोठ्या अंधारी घरात राहते. तिथे तिने स्वतःला जगापासून दूर कोंडून घेतले आहे. जो आश्चर्यचकित होत ओरडला, अरे वा, याची तुला खात्री आहे का? मला नवल वाटते. तिला पीप कुठे सापडला? माझी बहीण उत्तरली, मूर्ख, कोण म्हणाले तिला तो सापडला? पमलेचूक काकांना तिथे कधी कधी भाडे भरायला जावे लागते, तेव्हा ती त्यांना विचारत होती की इथे येऊन खेळेल असा कोणी मुलगा त्यांना माहिती आहे का? ते समजूतदार असल्याने त्यांनी या मुलाचे नाव सुचवले. मिस हॅविशॅमकडे जाऊन कदाचित त्याचे भाग्य उजाडेल. आज रात्री काका त्याला घेऊन गावात जाणार आहेत आणि मग सकाळी ते त्याला मिस हॅविशॅमकडे घेऊन जातील. आणि काका थांबलेले असताना मी इथे बोलत बसले आहे. हा मुलगा तर पायापासून डोक्यापर्यंत धुळीने माखला आहे. एवढे बोलून तिने मला पकडले आणि माझा चेहरा नळाच्या पाण्याखाली ठेवण्यात आला आणि पंचाने खसाखसा चोळण्यात आले. तेव्हा कुठे मी माणसात आलो. हे झाल्यावर मला माझे सर्वात चांगले कपडे घालण्यात आले आणि पमलेचूक काकांकडे सुपूर्त करण्यात आले. मला मी तिथे का जात आहे हे काही न विचारताच सांगता त्यांच्याबरोबर मिस हॅविशॅमकडे खेळण्यासाठी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पमलेचूक काका व मी मिस हॅविशॅमच्या गेटसमोर उभे होतो. ते कुलूपबंद होते, त्यामुळे घंटी वाजवल्यावर कुणीतरी घेऊन ते उघडेपर्यंत आम्हाला थांबावे लागले. आम्ही थांबलो असताना मी गेटच्या गजांमधून बघत होतो. मी पाहिले की ते अंधारी घर जुन्या विटांचे बांधलेले होते. त्याच्या सर्व खिडक्यांना गज होते. समोर मोठे अंगण होते. हातात किल्ल्या घेतलेल्या एका तरुण स्त्रीला मी ते ओलांडून येत असताना पाहिले. तिने देठ उघडताना मिस्टर पमलेचूक तिला म्हणाले, हा पीप आहे. त्या सुंदर पण अभिमानी स्त्रीने विचारले, हा पीप आहे, आत ये. मिस्टर पमलेचूक देखील आत येत होते, पण तिने त्यांना गेटपाशीच थांबवले. मिस हॅविशॅमला फक्त मुलालाच भेटायचे आहे, ती थंडपणे बोलली आणि त्यांच्या तोंडावर गेट लावून कुलूप बंद केले. मग ती म्हणाली, मुला, घाई कर. आम्ही पमलेचूक काकांना तोंड उघडे टाकलेल्या अवस्थेत तसेच सोडले. जरी ती मला मुला म्हणत असली तरी ती माझ्याच वयाची होती, पण ती माझ्यापेक्षा खूपच मोठी दिसत होती. फार सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होती. ती माझ्याकडे रागाने बघत होती, जसं काही ती 21 वर्षांची राणी होती. आम्ही कडेच्या दाराने घरात गेलो आणि माझ्या पहिली गोष्ट अशी लक्षात आली की सर्व पॅसेज अंधारी होते. तिने एक मेणबत्ती ठेवली होती. ती तिने हातात घेतली आणि आम्ही जिन्याने वर गेलो. आम्हाला अजून पॅसेज लागले. अजूनही सर्वत्र काळोख होता आणि फक्त मेणबत्तीच्या प्रकाशात आम्ही चालत होतो. शेवटी आम्ही एका खोलीच्या दारापाशी आलो. ती म्हणाली, आत जा. मी बोललो, तुमच्या पाठोपाठ मिस. ती म्हणाली, अरे मुला, मूर्खपणा करू नकोस. मी आज चालले नाहीये. आणि ती उद्धटपणे निघून गेली. कहर म्हणजे ती मेणबत्ती तिच्याबरोबर घेऊन गेली आणि मी तिथे अंधारात एकटा घाबरलो. तरीही मी दार वाजवले आणि एका आवाजाने मला आत येण्यास सांगितले, म्हणून मी आत गेलो. ती खूप मोठी, मेणबत्त्या लावलेली, भरपूर उजेडाची छान खोली होती. दिवसाचा उजेड कुठूनही आत येत नव्हता. हाताच्या खुर्चीत एका हातावर डोके टेकवून मी पाहिलेली किंवा पुढे पाहणारी अशी सर्वात विचित्र बाई बसली होती. तिने सर्व पांढरे शुभ्र महाग कपडे परिधान केले होते. तिचे बूटही पांढरे होते. तिच्या नवरीसारख्या पडदा घातलेल्या पांढऱ्या केसांमधून बुरख्यासारखे शुभ्र वस्त्र लोंबत होते. तिच्या गळ्यात व हातात हिरे चमचमत होते व टेबलावर देखील काही हिरे चमचमत होते. जमिनीवर सर्वत्र कपडे व प्रवासाचे पेटारे पडलेले होते. तिथे माझ्या नजरेला सर्व काही पांढरी शुभ्रच दिसत होते. आता ते जुने होऊन थोडे पिवळे पडल्यासारखे दिसत होते.
छान कपडे केलेल्या त्या बाईच्या अंगी काही चमकधमक उरली नव्हती, पण तिचे डोळे तेजस्वी होते. मी पाहिले की ते कपडे एका तरुणीसाठी तयार केलेले होते, आणि आता ते ज्या शरीरावर घातले गेले होते ते तर फक्त हाडे आणि कातडी एवढेच उरले होते. ती एका सापळ्यासारखी होती, माझ्याकडे रोखून बघणाऱ्या गडद डोळ्यांची होती. मी नक्कीच मोठ्याने ओरडलो असतो, पण असे करायला मी घाबरत होतो. तिने विचारले, हा कोण आहे? मी उत्तरलो, बाईसाहेब, मी पेप आहे. मिस्टर पमलेचूक यांनी सुचवलेला खेळायला आलेला मुलगा. मला तुझ्याकडे बघू दे, जवळ ये. तिची नजर टाळत मी तिच्यासमोर उभा राहिलो. 9:20 असणारे खोलीतील एकमेव घड्याळ बंद पडले होते, आणि तिचे घड्याळ देखील तेव्हाच बंद पडले होते. अचानक मिस हॅविशा म्हणाली, माझ्याकडे बघ, आणि तिने तिचे हात डाव्या बाजूला एकमेकांवर ठेवले व विचारले, तुला माहिती आहे का मी इथे कशाला स्पर्श करते? हो बाईसाहेब, तुमचे हृदय. बढाई मारल्यासारखे विचित्र हसू हसत ती ओरडली, मोडलेले. मग हास्य लोप पावले. ती जडपणे म्हणाली, मी दमले आहे. मी खूप स्त्रिया व पुरुषांना पाहिले आहे. माझी अशी वेडी इच्छा आहे की कुणाला तरी खेळताना पाहावे. मुला, तू खेळ खेळ. मला काय करावे ते काही सुचत नव्हते. मी उभा राहून तिच्याकडे बघत बसलो. तिने कठोरपणे विचारले, काय झाले? मी म्हणालो, बाईसाहेब, एक प्रकारच्या दुःखाने मी बोललो, मला माफ करा, पण मी आता खेळू शकत नाही. इथे सगळे इतके नवे आणि विचित्र आहे. मी मोडून पडलो, आणि आम्ही एकमेकांकडे खूप वेळ बघितले. ती मवाळपणे म्हणाली, तुला सगळे नवे आहे आणि मला सगळे जुने आहे. एस्टेलाला बोलवा, तू ते कर. दाराशी एस्टेला असेल, तिला बोलाव. या विचित्र घरात त्या रागीट एस्टेलाला अंधारात जाऊन बोलवायचे हे खेळायची आज्ञा पाळण्या इतकेच भयंकर होते. पण शेवटी ती म्हणाली, आणि ताऱ्याप्रमाणे पॅसेजमध्ये उजेड पडला व एस्टेला आली. मिस हॅविशामने तिला जवळ बोलावले. तिने टेबलावरून हिरा उचलला आणि त्या मुलीच्या तपकिरी केसांवर त्याचा परिणाम साधत ती बोलली, मला तुला या मुलाबरोबर पत्ते खेळताना बघायचे आहे. एस्टेलाने नाक मोरडत विचारले, या फडतूस मुलाबरोबर? मला वाटते मी मिस हॅविशामला असे म्हणताना ऐकलं, फक्त मला ते इतके खोटे वाटले. ठीक आहे, तू त्याचे हृदय चुरडू शकतेस. एस्टेला हसली, आणि आम्ही पत्ते खेळायला बसलो. एक डाव संपत आल्यावर एस्टेला बोलली, या मुलाचे हात किती खरखरीत आहेत आणि बूट किती जाड आहेत. मला यापूर्वी माझ्या हातांची किंवा बुटांची कधीच लाज वाटली नव्हती, पण त्या क्षणापासून वाटू लागली. ती डाव जिंकली, आणि मी परत खेळू लागलो. जेव्हा मला समजले की ती माझी चुकावे म्हणून खोटे बोलत होती, तेव्हा मी नैसर्गिकपणे चुका केल्या. ती मला मूर्ख, फडतूस म्हणाली. आमच्याकडे बघताना मिस हॅविशाम म्हणाली, तू तिच्याबद्दल काहीच बोलला नाहीस. तुला ती कशी वाटते? माझा चेहरा लाल होत मी उत्तरलो, मला ते सांगायला आवडणार नाही. माझ्याकडे बघून मिस हॅविशाम म्हणाली, माझ्या कानात सांग. मी कुजबुजत बोललो, मला ती फार शिष्ट वाटते. आणखी काही? मला वाटते ती फार सुंदर आहे. आणखी काही? मला वाटते ती फार अपमानकारक बोलते. यावर एस्टेला हसली. आणखी काही? हो, आता मला घरी जायला आवडेल. आणि ती सुंदर असली तरी तिला परत भेटायला तुला आवडणार नाही? ते मला सांगता येणार नाही, पण आता मला घरी जायचे आहे. मिस हॅविशाम मला म्हणाली, तू लवकरच जाशील. आधी खेळ संपव. मी खेळ संपेपर्यंत खेळलो, आणि एस्टेलाने मला पुन्हा हरवले. तिने पत्ते टेबलावर भिरकवून दिले, जणू तिने माझ्यावर कुरघोडी करून माझा द्वेष केला. मिस हॅविशम मला म्हणाली, तू परत माझ्याकडे केव्हा येशील? मला विचार करू दे. मला आठवड्यातील दिवसांबद्दल काही माहिती नाही. आता 6 दिवसांनी ये बरं का मुला? हो बाईसाहेब. एस्टेला, त्याला खाली घेऊन जा. जा पेप. मी मेणबत्तीच्या प्रकाशात खाली गेलो. मी वर देखील तसाच आलो होतो. एकदम दिवसाच्या प्रकाशात आल्यावर मी गोंधळलो. मला वाटले की मी खूप तास मेणबत्तीच्या प्रकाशाच्या विचित्र खोलीत होतो. इस्टेलाने गेटचे कुलूप उघडले आणि मला वाट देण्यासाठी बाजूला झाली. जणू काही माझे हात खरखरीत असल्याने व माझे बूट जाड बघता मी बाहेर चाललो होतो. जेव्हा तिने तिच्या हाताने मला स्पर्श केला, ती म्हणाली, तू रडत का नाहीस? कारण मला रडायचे नाही म्हणून. होते. ती म्हणाली, पण तुला रडायचे आहे. तू आता रडतो आहेस. ते खरे होते. ती परत हसली व मला बाहेर ढकलले. लाथ मारून गेट बंद केले.
मी सरळ मिस्टर पामलेचूक यांच्याकडे गेलो आणि ते घरात नसल्याचे बघून सुटकेचा निश्वास टाकला. मी पाहिलेल्या सर्व गोष्टींचा मनाशी विचार करत मी 4 मैल दूर असलेल्या आमच्या गावी निघालो. मी खूप खंत केली की मी असा खरखरीत हातांचा व जाड बुटांचा मूर्ख सामान्य मुलगा का होतो. मी खूपच वाईट वाटेवर असल्याचे